नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 11 जानेवारी 2026 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे रविवारचा आहे. विश्वावसु नाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. शिशिर ऋतू आहे. पौष महिन्याच्या कृष्ण पक्षाची अष्टमी आहे. नक्षत्र चित्र आहे. योग सुकर्म आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो कौलव आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो तैतील आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 3:16 ते 4:37 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:10 ते 12:58 असणार आहे. कुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल संध्याकाळी 4:37 ते 5:59 आणि यमगंड काळ दुपारी 12:34 ते 1:55 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस तुळ राशीमध्ये भ्रमण करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करूया. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या 7व्या सणाचंद्राचं भ्रमण आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. वैवाहिक जोडीदारावर कुठे बाय फेरल्या जाण्याचा योग संभवतो. तुमचा मूड कॉन्फिडन्स सुद्धा खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. नवीन कामाची सुरुवात आजच्या दिवशी तुम्ही करू शकता. नवीन काही चांगल्या संधी आर्थिक संदर्भात तुमच्या करिअरच्या संदर्भात आजच्या दिवशी मिळू शकतात. भाग्याची उत्तम साथ सुद्धा लाभेल. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून थोडं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आरोग्याच्या संदर्भातल्या छोट्या मोठ्या तक्रारी डोकं वर करू शकतील. काळजी घ्या. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय भविष्याशी संबंधित घेऊ नका. काही छोटे मोठे आर्थिक लाभ मिळू शकतील. दिवस मात्र तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दिवस महत्त्वपूर्ण आहे. खास करून आज तुमचा मूड खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येईल. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायची असेल तरी सुद्धा आजचा दिवस उत्तम राहील. वैवाहिक जोडीदारावर छोट्या मोठ्या प्रमाणात वादविवादाचे प्रसंग निर्माण होऊ शकतील. काळजी घ्या. नवीन कामाची सुरुवात आजच्या दिवशी करू शकता. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. आजच्या दिवशी तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत करा आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा. घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध उत्तम राहतील. वास्तूच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं तुम्ही आजच्या दिवशी हाती घेऊ शकता. मात्र आरोग्याकडे लक्ष देणं थोडंसं गरजेचं राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र किंवा करिअर असेल त्या संदर्भातल्या काही महत्त्वपूर्ण घटना घडामोडी घडू शकते. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 3य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दिवस महत्त्वपूर्ण आहे. आजचा दिवस धावपळीचा, धकाधकीचा आणि प्रवासयुक्त राहील. महत्त्वपूर्ण कामं तुम्ही हाती घ्याल
ती मार्गीसुद्धा लागू शकते. तुमचा मूडसुद्धा खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. भाग्याची उत्तम साथ तुम्हाला लाभू शकेल. मात्र जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर छोटे मोठे खटके पडू शकतील. दिवस मात्र आजचा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी काही चांगले लाभ मिळू शकतात, मात्र खर्च सुद्धा होऊ शकते. घरातील ज्या मोठ्या वयोवृद्ध व्यक्ती असतील त्यांच्या आरोग्याकडे थोडं लक्ष देणं गरजेचं राहील. वास्तूच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं तुम्ही हाती घेऊ शकता. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. आज तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी खूपच चांगल्या प्रकारचे दिसून येईल. आज तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहात. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे सुद्धा तुमचा कल राहील. ती कामं पूर्ण सुद्धा होताना दिसते. फिरणं वगैरे होईल. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार या सर्व करता आजचा दिवस उत्तम राहील. तुमचे अंदाज बरोबर ठरतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या व्यय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. आजचा दिवस धावपळीचा राहील, धकाधकीचा राहील. बऱ्याच प्रमाणात तुम्ही बिझी असणार आहात. परंतु जी कामं तुम्ही कराल त्याला योग्य तो परिणाम न मिळाल्यामुळे थोडा बहुत मनामध्ये स्ट्रेस राहील. खर्चावरती नियंत्रण ठेवा. आर्थिक लाभ मात्र उत्तम होते. वैवाहिक जोडीदारावरच्या आरोग्याकडे लक्ष द्या किंवा नातेसंबंधात थोडासा तणाव निर्माण होईल त्याकडे लक्ष द्या. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहण्याच्या दिवशी काही उत्तम लाभ मिळू शकते. मित्र परिवाराबरोबर भेटीगाठी होते. त्याचप्रमाणे महत्त्वपूर्ण कामं सुद्धा तुमची मार्गी लागू शकते. नवीन कामाची सुरुवात आजच्या दिवशी करू शकता. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. आज तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहात. जे तुमचं करिअर असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडामोडी आजच्या दिवशी करू शकते की ज्या शुभफलदायी राहते. मात्र मनामधील तणाव, मनामधील ज्या काही भावभावनांचा कल्लोळ हा जास्त प्रमाणात राहील. स्वतःवरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभराशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. आजचा दिवस खूपच महत्त्वाचा आणि शुभफलदायी असा असणार आहे. तुमचा मूड, कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. फिरणं वगैरे होईल. जी कामं हाती घ्याल ती पूर्णत्वाला न्या. त्याचे चांगले परिणामसुद्धा दिसते. काही चांगले उत्तम लाभ मिळू शकते. मात्र मित्रपरिवाराबरोबर छोट्या मोठ्या कारणामुळे मतभेद, मतवैचित्र असे काही अनुभव येऊ शकतील. दिवस मात्र तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण कामं किंवा निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका. अनावश्यक अनपेक्षित खर्च होण्याची शक्यता जास्त राहील. याचप्रमाणे आरोग्याकडे थोडंसं लक्ष द्या. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संबंधी काही महत्त्वपूर्ण घटना घडामोडी आजच्या दिवशी घडू शकतील.
दिवस मात्र तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 11 जानेवारी 2026 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.